जसं की सर्वांना माहित आहे की सातारा जिल्हा ही शिवछत्रपतींची भूमी आहे आणि त्या शिवछत्रपतीच्या भूमीमध्येच पाटण हे गाव येतं. पाटण या गावामध्ये शिवाजी महाराजांचे जे सरदार आहेत, पाटणकर म्हणून त्यांची ओळख आहे, ते या निवडणुकीत उतरलेले आहेत. खरं तर ही जी निवडणूक आहे, पाटणकर विरुद्ध देसाई, ही परंपरागत चाललेली आहेच असंच म्हणता येईल. आपल्या समवेत आहेत सत्यजित पाटणकर, जे तिसऱ्या वेळा ही निवडणूक लढवत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात एकंदर या निवडणुकीच्या बाबतीत. खरं डोंगर दऱ्यामध्ये आपण बसलोय, म्हणजे निसर्ग संपन्न असा हा पाटण तुमचा मतदारसंघ आहे. काय सांगाल? आणि ही तुम्ही अपक्ष निवडणूक लढवत आहात. डोंगर आणि निसर्गाने नटलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातली माणसं तेवढीच प्रेमळ आणि स्वाभिमानी आहेत. आज निवडणुकीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर पक्षाचं तिकीट हे काय आम्हाला मिळालेलं नाहीये, परंतु लोक आणि मतदार हा स्वाभिमानी असल्यामुळे लोकांनीच आग्रह केलेला आहे की आपल्याला शेवटी आपला स्वाभिमान हा जिवंत राहिला पाहिजे. या मतदारसंघामध्ये आपल्याला चांगल्या दृष्टीने विकास हा घडवायला पाहिजे. गेले 10 वर्ष विकासाच्या संदर्भात न बोलावं एवढंच थोडं आहे आणि त्या दृष्टीने लोकांनी आग्रह केलेला आहे आणि यावेळेस निवडणूक ही जिंकायचीच, त्या दृष्टीने अपक्ष अर्ज आम्ही भरलेला आहे. खरं बघितलं तर ह्यांचे जे वडील आहेत विक्रमसिंह पाटणकर, हे सर्वात पहिले आमदार होते ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची स्थापना झाली. जे त्यावेळेस सांगतोय, जे घड्याळ चिन्ह आणि पवार साहेब ज्यावेळेस बाहेर पडले काँग्रेस आणि या सगळ्याच्याच होतं, त्यावेळेस पाटणकर सरकार हे पहिले होते ज्यांनी शरद पवारांबरोबर आपले पुढची राजकीय वाटचाल सुरू केली. पण आज सत्यजित पाटणकर यांना महाविकास आघाडीने डावललेलं आहे आणि डावलून ते आज अपक्ष निवडणूक लढवत आहेत. खरं तर अपक्ष निवडणूक लढवणं तसं काही सोपं काम नाहीये, कारण का तुमचं चिन्ह नवीन आहे. घड्याळ तर लोकांपर्यंत पोहोचलं होतं, मधल्या काळात तुतारी पोचली होती लोकांपर्यंत, परंतु तू हे जे चिन्ह आहे रिक्षा, हे पोचवायला खूप अडचणी येत असतील. त्या बाबतीत आपण काय सांगाल? विक्रमसिंह पाटणकरांची राजकीय सुरुवात ही अपक्ष म्हणूनच झालेली आहे. चिन्ह पोचवणं काही एवढं अवघड मला काय वाटत नाही. लोक आता सुशिक्षित आहेत, सोशल मीडिया आहे, इतर बाबी आहेत आणि ज्यावेळेस लोक निवडणूक हातात घेतात त्यावेळेस ही चिन्ह लोकांपर्यंत आणि मतदारापर्यंत आपोआप हे पोचलं जातं. आमचं चिन्ह जे आहे ही सर्वसामान्यांची रिक्षा आहे, त्यामुळे चिन्ह पोचवणं काय मला काय अवघड वाटत नाही. एकंदर ही फाईट जर म्हटली तर अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री, हेवीवेट कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई उत्पादन शुल्क मंत्री होते, ते त्यांच्याबरोबर ही आहे. तर एकंदर शंभूराज देसाईंच्या बाबतीत आम्ही ज्यावेळेस बोललो ते म्हटले की मी सर्व कामं इथं केलेली आहेत, रस्त्यांची कामं केलेली आहेत, शाळा कॉलेजेस मोठी डेव्हलपमेंट केलेली आहेत. मग आपण नेमके कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहात? आज तसं पाहायला गेलं तर पाटण तालुक्यामध्ये रस्त्यांचं जे जाळं केलं हे विक्रमसिंह पाटणकरांनी केलं. बऱ्याचशा वाड्या वस्त्या अशा होत्या 83 साली की ज्या ठिकाणी लाईट नव्हती, त्या ठिकाणी लाईट पोचवण्याचं काम हे विक्रमसिंह पाटणकरांनी केलेलं आहे. आज जर आपण विचार केला की या डोंगरातमध्ये प्रत्येक वाडी वस्तीत ही प्राथमिक शाळेची निर्मिती झालेली आहे. बरोबर. ज्या वेळेला शिक्षक नव्हते त्यावेळेस विक्रमसिंह पाटणकरांनी विधानसभेतून हा निर्णय घेतला की डोंगरी भागामध्ये डोंगरी शिक्षक हा 10वी पास झालेला त्या गावातील मिळावा. बरोबर. आणि अशा दृष्टीने शाळेंचं जाळं या तालुक्यामध्ये विणलं गेलं. त्याचबरोबर कोयना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 22 माध्यमिक शाळा आणि कॉलेजेस सुद्धा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेले आहेत. धरणांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर 7 धरणं, प्रत्येक खोऱ्यामध्ये एक धरण हे विक्रमसिंह पाटणकरांच्या माध्यमातून त्या वेळेला झालेलं आहे. पाटणमध्ये पहिली MIDC हे विक्रमसिंह पाटणकर साहेबांनी आणलेली आहे. स्वातंत्र्य काळानंतर ब्रिटिशांनी केलेली जे पर्यटन स्थळ आहेत ही जुनी आहेत, परंतु स्वातंत्र्य काळानंतर महाराष्ट्र शासनाने एक पहिलं पर्यटन स्थळ हे कोयना नगरला स्थापित केलेलं आहे. नेहरू गार्डनची निर्मिती कोयना नगरला झाली.
कोयना नगरचं सुशोभीकरण त्या ठिकाणी झालं, बोटिंगची सुविधा त्या ठिकाणी झाली आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती मतदारसंघामध्ये करण्याचं काम हे विक्रमसिंह पाटणकरांनी केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये पहिलं ITI, शासकीय ITI हे सुद्धा पाटणकर साहेबांनी या ठिकाणी आणलेलं आहे. त्यामुळे विकास हा विक्रमसिंह पाटणकर साहेबांच्याच माध्यमातून त्या त्या वेळेला झालेला आहे. अच्छा. आज नुसतं काय चाललेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये जे रस्ते केले होते, जे शाळा केल्या होत्या, यांचं दुरुस्तीचं काम फक्त चालू आहे. अच्छा. विकास ही प्रक्रिया असते. कामं ही जुनी होतात, खड्डे पडतात, इमारती जुन्या होतात, परंतु मूळ जो पाया आहे हा विकासाचा, हा विक्रमसिंह पाटणकर साहेबांच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. अच्छा. आज जर आपण पाहिलं तर कोयना धरणाच्या संदर्भात जे प्रश्न राहिलेले आहेत पुनर्वसनाचे, धरणग्रस्त पुनर्वसनाचे जे प्रश्न आहेत ते खूप आहेत. म्हणजे महाराष्ट्रभर गाजतो तो धरणग्रस्तांचा प्रश्न, आणि प्रत्येक वेळेस जो कोणी येतो, जो मंत्री येतो, अगदी तुमच्या इथले विद्यमान मंत्री असतील, त्यांना आश्वासन मिळतात, परंतु तो सॉल्व्ह झालेला नाहीये. तर त्या बाबतीत नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? 83 पूर्वी हा जो प्रश्न आहे हा तसाच्या तसा राहिलेला होता. बर. परंतु पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्या अधिवेशनामध्ये कोयना धरणग्रस्तांना न्याय मिळालेला नाहीये ही भूमिका त्यावेळेस विक्रमसिंह पाटणकरांनी मांडली. या प्रश्नाला सोडवण्यासाठी गती मिळाली. बर. गेल्या 10 वर्षामध्ये आज आम्ही जरी सत्तेत नसतो तरी सुद्धा जे सत्तेत आहेत त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले आज तर दिसत नाहीत. त्यामुळे तेही प्रश्न प्रलंबित आहेत. नजीकच्या काळामध्ये तेही प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही करणार आहोत. आता ही जी परिस्थिती आहे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये, एका बाजूला उभाटाचे उमेदवार हर्षद कदम आहेत, दुसऱ्या बाजूला शंभूराज देसाई आहेत. खरं तर पाटणची निवडणूक म्हटलं तर देसाई गट आणि पाटणकर गटच असते. म्हणजे चिन्हापेक्षा तुम्ही जे मगाशी म्हटलं चिन्ह मला पोचवणं काय अवघड नाही. 2 गटातली ही निवडणूक, परंतु ही संघर्षाची निवडणूक आहे, आपली तिसरी निवडणूक आहे. तर ह्या निवडणुकीला नेमकं आपण कसं बघताय? या निवडणुकीला मी तर या ठिकाणी मान्य करेल की लोकांनी हातात घेतली निवडणूक. बर. लोकांचा स्वाभिमान हा धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा निर्माण झालेला आहे. बर. तालुक्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर सगळीकडं विकास कामाच्या नावाखाली एकतर गद्दारी झालेली आहे. अच्छा. विकास कामाच्या नावाखाली मलिदा गँग निर्माण झालेली आहे. टक्केवारीला फार मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये ही प्रोत्साहन देण्याचं काम काही मंडळींनी केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने लोकांमध्ये सुद्धा एक चीड आहे की आपले स्वतःचे जे आपण कर भरतो हा पैसा हे वेगळ्या मार्गाने या ठिकाणी उधळला जातोय. बर. भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळं लोकांनीच आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि लोकांचा स्वाभिमान जागा झालेला आहे. अच्छा. मग आता ही निवडणूक आता ठीक आहे, लोकांनी हातात घेतली. भविष्यात आपण जर ही निवडणूक जिंकला तर आपली नेमकी भूमिका काय असेल आणि आपलं विजन काय असेल पाटण मतदारसंघासाठी? पहिली गोष्ट म्हणजे ही निवडणूक आम्ही जिंकणारच आहोत. बर. पूर्ण आत्मविश्वास आहे? पूर्ण आत्मविश्वास ही निवडणूक आम्ही जिंकणारच आहोत. आणि ही जिंकल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला तालुक्यामध्ये जे विकासाची कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. बर. आणि बरेच ठिकाणी विकास हा पोचवण्याचं नुसतं यादीमध्ये आहे. वास्तविक पाहता ज्या ज्या गावांच्या समोर बोर्ड लावलेले आहेत विकासाचे, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बोर्डावर विकास काम आहेत, परंतु वास्तविक तिथं विकासच झालेला नाहीये. अच्छा. आज जिथं जिथं विकास झालेला नाहीये त्या ठिकाणी विकास पोचवण्याचं काम आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. मलिदा गँगचा पहिल्यांदा आम्ही नामोनिशान मिटवण्याचा प्रयत्न करणार. बर. भ्रष्टाचार हा विकासातून काढून टाकणार आणि चांगल्या प्रकारचा चांगल्या दर्जाचे रस्ते तालुक्यामध्ये पुन्हा निर्माण कसे होतील या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. शिक्षण व्यवस्था जी आज कोलमडलेली आहे, कारण आज तसं पाहायला गेलं तर शाळेंचं बळकटीकरण कमी आणि बारची संख्या ह्या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आता मतदारसंघामध्ये झालेली आहे. 2 वर्ष शंभूराज देसाई हे उत्पादन शुल्क मंत्री आहेत आणि महाराष्ट्रातलं जे सगळं महसूल जो गोळा होतो, सर्वात जास्त जो गोळा होतो तो
उत्पादन शुल्क खात्याकडनं वळवतो. तर तुमचं नेमकं म्हणणं काय आहे त्याच्या बाबतीत मला ते सांगा. बारची संख्या या 2-2.5 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये झालेली आहे. बर. आणि बारची संख्या झाल्यामुळं तरुण सुद्धा वाईट मार्गाने आज जाण्याची एक भीती निर्माण झालेली आहे. उद्या सत्तेत आल्यानंतर पर्यटनाला पुन्हा चालना देण्याचं आम्ही काम करू. अच्छा. MIDC मध्ये सुद्धा प्रकल्प नवीन कसे येतील आणि रोजगार निर्मिती पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये कशी होईल यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनच मला एक विचारायची की आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी हे कोयना धरण आहे आणि हे वाढवण्यासाठी पर्यटन हा तुमच्या तालुक्याला म्हणजे आपल्या या तालुक्याला फार महत्वाचा पर्यटनाचा वाव फार मोठा आहे. त्या दृष्टिकोनानं काही स्पेसिफिक ब्ल्यू प्रिंट आहे का आपल्याकडं? पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पर्यटनाला सुरुवात झाली, 2004 साली पाटणकर साहेब मंत्री असताना नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला चालना मिळाली. त्यानंतर पराभव झाल्यानंतर तो प्रोजेक्ट तसाच राहिला. परंतु त्यावेळेस जे निर्माण केलेलं कोयना नगरचं सुशोभीकरण असेल, नेहरू गार्डनची उभारणी असेल, बोटिंग चालू केलेलं होतं. आज तसं पाहायला गेलं तर तुम्ही स्वतः जाऊन जर बघितलं तर या सर्व प्रकल्पांची काय दशा आहे, आज नेहरू गार्डनची काय दशा आहे हे तुम्ही जाऊन बघा. कारण ज्यावेळेस नेहरू गार्डन उभारलं त्यावेळेला जवळजवळ 1.5 ते 2 लाख पर्यटक फुटफॉल त्यावेळेस तिथं झालेला आहे. निश्चितपणे पर्यटक वाढले की लोकल पेठा असतात, बाजारपेठा असतात, यांना चालना मिळते. बरोबर आहे. परंतु तो पूर्ण फुटफॉल कमी झाल्यामुळं आज कोयना नगर सारख्या शहर असेल किंवा इतर हायवेवरती गावं असतील त्या ठिकाणी सुद्धा व्यवसायाला हा थोडासा कुठंतरी कमी झालेला आपल्याला दिसून येतं. बरोबर. गेल्या 5-10 वर्षामध्ये मुंबईला स्थलांतर झालेलं फार पाहायला मिळतं. अगदी अगदी तुमच्या तालुक्यातले भरपूर लोक मुंबईला गेली. मुंबईला आणि ह्याचं अजून एक कारण आहे की रोजगार निर्मिती तर तालुक्यामध्ये झालेलीच नाहीये. अच्छा. परंतु डोंगर पठारावरती आणि डोंगरच्या पायथ्याला जी गावं आहेत ती पिकायची आता बंद झालेली आहे. अच्छा. कारण जी शेती पिकती ती वन्य प्राणी नाश करतात. बरोबर. आणि जो मोबदला मिळतो हा फारच कमी आहे. बाजार भावाप्रमाणे हा मोबदला मिळत नाही, पंचनामे वेळेत होत नाहीत. वास्तविक पाहता आम्ही गेल्या 4 वर्षात 3-4 वेळा आंदोलनं केलीत. आम्ही मोर्चा काढलेत की आमच्या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई हे बाजार भावाप्रमाणे मिळावं, फॉरेस्ट खात्याने याचे पंचनामे करावेत. परंतु त्या दृष्टीने सुद्धा आमच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या 5 वर्षामध्ये कुठलाही प्रश्न या संदर्भातला मार्गी लावलेला नाहीये. बरोबर. आणि शेती पिकत नसल्यामुळं लोक मुंबईला आणि पुण्याला जायची आता वाढलीत. अच्छा. आज तुम्ही गावात गेला या डोंगर पायथ्यावरतील गावात जर आपण गेलो तर आपल्याला दिसेल की जवळजवळ 60% घरांना कुलप आहेत. बर. एवढी माणसं आज मुंबईला गेलेली आहेत. बर. निवडून आल्यानंतर आमचं प्राधान्य राहणार आहे की पुन्हा या मंडळींनी जो चालू असलेला पर्यटनाचा व्यवसाय बंद पाडला, जसं बोटिंग बंद पाडलं, बर, हे कसं चालू होईल. दुसरं आमच्या शेतकऱ्याला जे नुकसान होतंय वन्य प्राण्यांकडून त्याला बाजारभावाप्रमाणे कशी भरपाई मिळेल. आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पंचनामे हे त्वरित झाले पाहिजेत आणि हे फॉरेस्ट खात्याच्या पुढाकाराने झाले पाहिजेत. अच्छा. शेतकऱ्यांनी फॉरेस्ट खात्याकडे हेलपाटे मारून चालणार नाही. अच्छा. फॉरेस्ट खातं शेतकऱ्याकडे आलं पाहिजे पंचनामे करायला बर. तातडीने. या संदर्भातली आमची भूमिका निश्चितपणे राहील. आणि गेल्या 10 वर्षामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाची जी अधोगती झालेली आहे याला गती देण्याचं काम आम्ही निश्चित. खरं तर पाटण तालुका असा डोंगराळ भाग, संपूर्ण कडेपठाराचा भाग, इथं तुमच्या मागेही आम्ही बघू शकतो पवनचक्क्या आहेत. तर ही जी वीज निर्मिती होती याच्या बाबतीत तुमचं काही ध्येय धोरणं आहेत का किंवा काय विचार आहेत का या बाबतीतलं? तसं पाहायला गेलं तर पाटणकर साहेबांनी ज्यावेळेस पवन ऊर्जा प्रकल्प चालू केला त्यावेळेस जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 3 हजार पवनचक्क्या होत्या. अच्छा. त्यावेळेस जे धोरण होतं आणि त्यांनी पवनचक्क्यांना प्रोत्साहन दिलं त्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती निर्माण झाली. अच्छा. स्थानिक लोकांना. परंतु आत्ताच्या जे 10 वर्ष झालेले आहेत ह्या 10 वर्षामध्ये पवन ऊर्जाच्या संदर्भात नवीन कुठलीही अट्रॅक्टिव्ह अशी पॉलिसी न आल्यामुळं नवीन पवनचक्क्या काहीच उभा झालेल्या नाहीत. अच्छा. आणि ज्या जुन्या पवनचक्क्या आहेत
बर त्यांचा लाईफस्पॅन संपल्यामुळं बर त्या स्क्रॅप झालेल्या आहेत. अच्छा त्यामुळे रोजगार निर्मितीला सुद्धा जवळजवळ 50% कट बसलेला आहे. बर आम्ही शासनात आल्यानंतर पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी पवनचक्क्यांना आम्ही या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही प्रयत्न करू, बर. जेणेकरून पुन्हा रोजगार निर्मिती या ठिकाणी झाली पाहिजे. अच्छा. आणि मला दुसरं असं विचारायचं काही आता इथं रोजगार निर्मिती आता खरं तर देसाई साहेबांचा एक कारखाना तर आहेच, पण तुमचंही काहीतरी उद्योजक म्हणून तुम्ही काही असे प्रॉडक्ट्स केलेले आहेत. मला असं वाटतं मिल्कचं वगैरे तुमची आहेच, आणि आणखीन काही नवीन काय प्रॉडक्ट्स आहेत का जी तालुक्यातील मुलांना रोजगार निर्मिती मिळेल अशा दृष्टिकोनातून तुमचे काही विचार आहेत का? पाटण शुगर केन इंडस्ट्रीज लावायचा आमचा खांडसरी शुगर आणि जॅगरीचा साखर कारखाना आमचा आता सुरू होतोय. अच्छा येणाऱ्या महिना 1.5 महिन्यामध्ये याचं गळप सुद्धा चालू होईल. अच्छा आणि एकदा गळप चालू झालं की निश्चितपणे त्या ठिकाणी 200-250 लोकांना कामाची व्यवस्था होईल, रोजगार निर्मिती होईल. आणि उसाला आज तसं पाहायला गेलं तर आमच्या तालुक्यातला साखर कारखाना हा इतर कारखान्यांपेक्षा 350 ते 400 रुपये टनाला कमी देतोय. अरे बाप. आम्ही ही भरपाई शेतकऱ्यांची निश्चितपणे आम्ही भरून काढू आमच्या नवीन कारखान्यात. अच्छा. तर हे होते पाटण विधानसभा चे अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी आपल्याला विशेष करून सांगितले की हा जो सगळा डोंगरी भाग आहे याच्या विकासासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. निवडून आल्यानंतर माझ्या गावातला, माझ्या परिसरातला, माझ्या तालुक्यातला जो युवक आहे जो मुंबईला जातो त्याच्या हाताला रोजगार निर्मिती कशी मिळेल याच्यासाठी मी नवीन उद्योजक, नवीन काही प्लांट्स तयार करणार, त्याच्यामध्ये शुगर केन इंडस्ट्री त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि एकंदरच या डोंगरी भागाचा विकासाबरोबर इथल्या ज्या पवनचक्क्या आहेत, वीज निर्मिती कशी होईल याचंही ध्येय धोरण त्यांच्या मनामध्ये आहे, आणि ते इम्प्लिमेंट शासन आल्यानंतर मी नक्की करीन अशी ग्वाही त्यांनी आपल्याला दिलेली आहे. सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा.